इयत्ता 7वी विषय मराठी सुगम भारती पाठ क्रमांक 4 अनुभवी शेतकरी. मुलांनो, आपण फक्त या पाठाचे पाठांतर करू. आयुष्यभर कबाड कष्ट करून रामरावांनी 8 एकरची शेती स्वतःच्या मालकीची केली. एकीकडे शून्यातून विश्व निर्माण केल्याचा आनंद रामरावाच्या मनात होता, तर दुसरीकडे आपली तिन्ही मुले नीट शिकली नाहीत आणि शेताच्या कामाला हातभार लावत नाहीत या चिंतेने त्यांचे मन त्रासले होते. उतारवयामुळे आता कामही होत नव्हते. त्यात मनाच्या या रोगाला कोणतेच औषध लागू पडत नव्हते. बिछाण्यावर पडलेल्या रामरावांच्या डोळ्यांसमोर 8 एकरांची हिरवागार पट्टा ओसाड पडल्याचे दुःख स्वप्न तरडू जायचे. जीव घाबराघुबरा व्हायचा. पण तिन्ही मुलांना फिकीर नव्हती. 22-25 वर्षाची हे तगडे तरुण गावभर हिंडत गप्पा मारत आणि फक्त जेवायला घरी वेळेवर येत. रामरावांना काय करावे हेच कळेना. एके दिवशी डॉक्टरांकडे जाण्याच्या उद्देशाने रामराव घराबाहेर पडले. दवाखान्यात न जाता पेठेतल्या एकमेव बँकेत गेले. बँकेच्या व्यवस्थापकांची अर्धा तास चर्चा केली नि परत घरी आले. रात्री रामरावाच्या पत्नीने सर्वांना जेवायला बोलविले. जेवणापूर्वी रामराव मुलांना म्हणाले, मुलांनो, आता मी थकलोय. माझ्याच्याने हे शेतीवाडीची कामे होणार नाहीत. तुम्हाला ही शेताची कामे करायला कमीपणा वाटतो. बँकेत मी तुमच्यासाठी कर्जाची सोय करून आलोय. तुम्हाला प्रत्येकाला 5 लाख रुपये कर्ज मिळेल.